धसांनी बडवला ढोल, विषय झाला खोल. व्हिडिओ एकदा बघाच, जाळंधूर संकटच. अरे आमच्यात दम आहे का? आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. बिगर दमाचा नाही, दम आहे. एक नाही दोन सांभाळतोय. गोली मार द्यायची. जे झंटा फांटा करेल ना त्याला अंटा फांटा आम्ही करू. आणि आहेत ना त्यांच्याकडे जसे लोक तसे आमच्याकडे लोक. झंटा फांटाला अंटा फांटा म्हणणारे लोक आहेत आमचे. धसांनी बडवला ढोल, विषय झाला खोल. जाळंधूर संकटच. नाद करते काय, अशा कमेंट्सचा सध्या या व्हिडिओवर पाऊस पडतोय. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील स्वामी हरिनारायण महाराजांचा वार्षिक यात्रा उत्सव सुरू आहे. हा उत्सव पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला असून या सोहळ्यात भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट जनसामान्यांमध्ये मिसळून पारंपरिक ढोल बजावलाय. धसांनी लेझिमच्या तालावर बेभान होऊन ठेकाही धरल्यानं यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचलाय. बीड जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नेत्यांच्या जनसंपर्काची नेहमीच चर्चा होत असते. मात्र आमदार सुरेश धस यांचा हा अनोखा रांगडा अंदाज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून इंटरनेटवर केवळ त्यांचाच नादाची चर्चा रंगली आहे. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. ग्रामीण भागातील संस्कृती, जत्रा आणि नेत्यांचे तिथले मोकळे वागणे यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक न राहता लोकोत्सवाचं एक भव्य रूप घेऊन समोर आलाय, ज्याची प्रचिती यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व गर्दीवरून आणि जनसामान्यांच्या उत्साहावरून स्पष्ट दिसून येते. दरवर्षीप्रमाणे आष्टा हरिनारायण येथील स्वामी हरिनारायण महाराजांची यात्रा ही पंचक्रोशीतील भाविकांसाठी एक मोठा श्रद्धेचा आणि आनंदाचा सोहळा असते, ज्यासाठी हजारो नागरिक महिनाभरापासून तयारी करत असतात. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून यात्रेच्या मुख्य दिवशी गावात भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये देवाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक वाद्यांचा गजर, टाळ मृदुंगांचा नाद आणि तरुणाईचा लेझिमचा फेर अशा वातावरणात जेव्हा आमदार सुरेश धस यांचे यात्रेत आगमन झाले, तेव्हा सोहळ्याची रंगत अधिकच वाढली. एक लोकप्रतिनिधी म्हणून केवळ औपचारिकता न पाळता धस यांनी थेट मिरवणुकीच्या मध्यभागी धाव घेत तिथल्या स्थानिक ढोल पथकातील कलाकारांकडून स्वतः ढोल आणि काठी हातात घेतली. अस्सल ग्रामीण बाज आणि रांगडी देहबोली लाभलेल्या आमदार सुरेश धस यांनी ढोलावर पहिला थाप मारताच उपस्थित तरुणांमध्ये एक जोश निर्माण झाला आणि त्यांनी एकामागून एक कडक तोडे वाजवत संपूर्ण परिसराला खिळवून ठेवलं. त्यांचे बालपणीचे मित्र आणि जुने सहकारी या मिरवणुकीत भेटल्यानं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि धस आपल्या मित्रांसोबत खांद्याला खांदा लावून ढोल बडवण्यात तसेच लेझिम खेळण्यात पूर्णपणे बेभान झाले. राजकारणाचा कोणताही बडेजाव न बाळगता अंगात खादीचा शर्ट आणि पायात कोल्हापुरी चप्पल अशा साध्या वेशात त्यांनी वाजवलेला ढोल पाहून तिथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकानं नाद केला, पण वाया नाही गेला अशीच दाद दिली. त्यांच्या तुफानी ढोल वादनाचा व्हिडिओ काही वेळातच फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा पसरला असून नेटिझन्स त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स आणि कविता करून दाद देत आहेत. धसांनी बडवला ढोल, विषय झाला खोल. जाळंधूर संकटच. नाद करती काय, अशा स्थानिक गावरान आणि खडक भाषेतील ओळी सध्या या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. सोशल मीडियावर हा प्रतिसाद केवळ एका व्हिडिओ पुरता मर्यादित नसून जनतेला वाटणाऱ्या आपलेपणाची ही पावती मानली जाते. आष्टी, पाटोदा, शिरूर आणि संपूर्ण बीड जिल्ह्यात सुरेश धस यांची ओळख एक आक्रमक आणि जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे नेते म्हणून आहे. परंतु अशा धार्मिक उत्सवांमध्ये त्यांचा दिसणारा हा भक्तिभाव आणि सर्वसामान्य नागरिकांसोबतची जवळीक त्यांच्या जनसंपर्काला अधिक मजबूत करते. यात्रा उत्सवाच्या निमित्तानं ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि लोककलांना मोठी चालना मिळते आणि जेव्हा
मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार स्वतः या लोककलांचा भाग बनतात तेव्हा स्थानिक कलाकारांचा आणि तरुणांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. दसांचा हा अंदाज लोकांनी पहिल्यांदाच पाहिला नाहीये. दसांचे आधीचे काही डायलॉगही जाम फेमस झालेत. गोली मार अरे आमच्यात दम आहे का? आहे ना. बिगर दमाचा नाही, दम आहे. एक नाही दोन सांभाळतोय. जे झंटा फांटा करेल ना त्याला अंटा फांटा आम्ही करू. राजकारणातील व्यस्त दिनक्रम, बैठका आणि सभा यातून वेळ काढून आपल्या मतदारसंघातील पारंपरिक संस्कृतीशी नाळ जोडून ठेवण्याचा सुरेश धस यांचा हा प्रयत्न सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरतोय. आष्टा गावातील या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व सोहळ्याची आठवण केवळ आष्टी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या या आगळ्या वेगळ्या ढोल वादनाच्या नादामुळे दीर्घकाळ लक्षात राहील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.